जय गुरु माणिक. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज रामनवमी आहे, तर तुम्हाला सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचा दिवस सुरू झाला होता. मी सकाळी लवकर उठले होते आणि सडा समार्जन माझं झालं होतं आणि आता चालू आहे आपल्या मंदिरामध्ये माणिक प्रभूची पूजा. तर आज पूजा वगैरे सगळं लवकर आवरून मलासुद्धा रामाचं दर्शन घ्यायला जायचं होतं. आणि आज इथं बघा आपल्या मंदिरात पूजा चालू आहे. आणि आज रामनवमीचा पर्व म्हणजे विशेष पर्व आहे, कारण आपल्या माणिकनगरला आज या रामनवमीला माणिक प्रभू प्रकट दिन म्हणून साजरा करतात. कारण माणिक प्रभूच्या आईला दत्तात्रयाने रामनवमीच्या दिवशी साक्षात्कार दिला होता की मी तुझ्या पोटाला जन्म घेईन असा. म्हणून माणिकनगरला रामनवमीला माणिक प्रभू प्रकट दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. तर इथं आपली सगळी पूजा झालेली आहे आणि आता पूजा झाल्यानंतर आरती करून घेणार आहोत आम्ही. आणि आरती करून सगळं घरातलं आवरून मला जायचं होतं तर दर्शन घ्यायला. आणि हे सांगायला मला आनंद होतो की माझी मुलं आता इथं जवळ नाहीत, पण ते संस्कार त्यांच्यात रुजलेले आहेत. आणि त्यांनीसुद्धा जिथं राहतात म्हणजे नांदेडला रूमवर त्यांनी रामनवमी म्हणजे माणिक प्रभू प्रकट दिन साजरा केलेला आहे. गुलाल वगैरे ओधून माणिक प्रभूचं पद म्हणून आमच्या महाराजांनी केलेलं रामावरचं एक पद आहे, तर ते म्हणून त्यांनी साजरा केला आहे. आता आम्ही आलोत गौंडगावला. गौंडगावच्या राम मंदिरामध्ये मी आले. तर इथं जेवणसुद्धा असतं आहे आज रामनवमीचं. तर हे बाहेरून अशी तयारी करून ठेवलेली आहे पहा. इथं कधी नांदेडकडच्या साईडला आलात तर नक्की या. खूप सुंदर मंदिर आहे रामाचं हे गौंडगावला. तर आम्ही मंदिरामध्ये आलो आहोत आणि आता तुम्हाला मंदिरातला गाभारा दाखवते. तर हा असा गाभारा आहे आणि आता रामाच्या पूजेला सुरुवात होते. तर हे फुलं वस्त्र रामाचे आणून ठेवले होते त्यांनी. अगोदर संकल्प करण्यात आला आणि आता इथून मग सगळी पूजा चालू होणार आहे. तर आम्ही दर्शनाला आल्यानंतर आमचे हे काका काकूसुद्धा दर्शनासाठी आले होते रामाच्या आज. अगोदर साधं स्नान आणि नंतर पंचामृत वगैरे टाकून रामाला स्नान घातले. आता शुद्धोदक स्नान चालू आहे रामाचं. आणि यानंतर मग रामाला अभिषेक करण्यात येईल पुरुसुक्ताचा. राम 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 वद वद जिह्वे राम 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 वद वद जिह्वे राम 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 वद वद जिह्वे राम 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 वद वद जिह्वे राम राम सीताराम 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 श्रीराम जय राम जय जय राम सीताराम 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 श्रीराम जय राम जय जय राम सीताराम 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 श्रीराम जय राम जय जय राम सीताराम 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 श्रीराम जय राम जय जय राम 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 वद वद जिह्वे राम 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 वद वद जिह्वे राम राम कोदंडधारी राम अघसंहारी राम कोदंडधारी राम अघसंहारी राम दीनन सहकारी राम विघ्न निवारी राम दीनन सहकारी राम विघ्न निवारी राम 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 वद वद जिह्वे राम 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 वद वद जिह्वे
अशा पद्धतीनं रामाची 2 पदे वगैरे म्हणून आणि रामाचा पाळणा म्हणून गुलाल उधळून रामाचा जन्म आम्ही करून घेतला आहे. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. यानंतर आम्ही घरी येऊन मस्तपैकी फराळ केलेला आहे. तर असा होता आजचा दिवस.